नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणी स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभम्। नरदेह हा सुलभही आहे आणि दुर्लभही पण आहे. सुलभ केव्हा ठरतो? परमार्थाची जर वासना असली तर या नरदेहाची प्राप्ती सुलभपणे होते. आणि तोच दुर्लभ केव्हा होतो? विषयाची इच्छा जितकी जितकी घोर तितका तितका हा नरदेह दुर्लभ होतो. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पदार्थाच्या ठिकाणी म्हणजे विषयाच्या ठिकाणी जी कामना जी इच्छा जडते ती ही पूर्व पापाची असते. जितकी जितकी विषयाची इच्छा अधिक तितका तितका तो पापी. जितकं जितकं विषयी वैराग्य तितका तो मनुष्य पुण्यवान असं ठरतो. एकंदरीत नरदेहाची प्राप्ती सुलभपणे केव्हा होते? परमार्थाच्या वासनेनं. परमार्थाचीच वासना याच्या ठिकाणी आहे त्याला याची प्राप्ती सुलभपणे होते. झालं ना? पाप पापेन पुण्य पुण्य. हा मनुष्य पापाने पापी होतो, पुण्याने पुण्यवान. अनतीति उदाना. पंचप्राणात उदान एक आहे. पुण्येन पुण्यम लोकम नयति, पापेन पापम उभाभ्यामेव मनुष्य लोकम. हा उदान ज्याला अधिक पुण्य आहे त्याला पुण्य लोकांनी आणि पाप याच्या बदली अधिक त्याला पाप युनित. पापाचा भोग जो दुःखरूप त्याची प्राप्ती ज्या योनीतून अधिक अशा त्या नीच योनीला त्याला जन्माला घालतो. त्या लोकाला नेतो म्हणजे त्या देहाला नेतो, त्या योनीत जन्म घालतो. उभाभ्यामेव मनुष्य लोकम. पाप पुण्ये समे जाते नर योनिषु जायते. पाप पुण्याची समता घडे तरीच नरदेह गोडे. पाप पुण्याची समता झाली म्हणजे हा नरदेह.
स्मरणे मानव बोली येत आहे. स्मरण म्हणजे पुण्य, विस्मरण म्हणजे पाप. अशा या पुण्य पापाच्या संमिश्रणानं हा नरदेह येतो. म्हणून या ठिकाणी स्मरण आणि विस्मरण दोन्हीही पण आहे. आमचं कर्तव्य स्मरण अधिक वाढव, विस्मरणाने दान होत, विस्मरणाने नीच योनी प्राप्त होते. आम्हाला स्मरण विस्मरण पाप पुण्याने ज्ञानाने हा नरदेह आलाय. या ठिकाणी आमचं कर्तव्य ज्ञान अधिक करणं हे होय. तेव्हा त्या ज्ञानाच्या प्राप्ती करता सद्गुरूला शरण जायचं असतं. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ज्ञानाशिवाय तळमळ जाणार नाही. आणि त्या ज्ञानाची प्राप्ती कोणापासून होते? सद्गुरूपासून. तत्वं गृणातीति गुरु. आत्मतत्व समजून सांगणारा तो सद्गुरू. त्याला शरण जायचं पाहिजे. देह परमार्थी लागले तरी तर याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपथे. परमार्थ, पर म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे हेतू. यात श्रेष्ठ हेतू असतो म्हणजे श्रेष्ठ सुखाचा हेतू असतो तो परमार्थ. एषोऽस्य परमानंदः. ज्ञानांचा आनंद फार मोठा असतो. सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म. ते ब्रह्म म्हणजे मोठ्यात मोठं, यस्मात् परतरं नास्ति. ज्याच्याहून श्रेष्ठ काहीच नाही असं ते ब्रह्म. त्याचा आनंद म्हणजेच ब्रह्मानंद. तो कसा आहे? सत्यम, सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे. तो संविद रूप आहे, ज्ञानमात्र आहे आणि अनंत आहे. उत्पत्ती नाश म्हणून त्याला नाही. उत्पत्ती नाश नसल्यामुळे तो त्रिकाला बाधित आहे आणि अनंत आहे. त्या अनंत तत्वाची, त्या नियसुखाची प्राप्ती जर व्हायची असेल तर सद्गुरूला शरण जायचं. सद्गुरू होऊन इथे तारक कोणी नाही. म्हणूनच नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम फलवम विकल्पम गुरुकर्ण धारम. आम्ही एक नाव मिळवली आहे. नावाडी सद्गुरू ही लाभला आहे. आता तरुण जायचं तेवढं बाकी आहे. विषयी वैराग्य उपजले तयासीच ज्ञान झाले. एवढी ही सामग्री मात्र आम्हाला त्या नाविकाला द्यायला लागते. विषयीच वैराग्य, मुमुक्षुत्व.
इहामुत्र फलभोग विरागा, या लोकाच्या सुखाचाही पण तिटकारा आणि पारलौकिक म्हणजे स्वर्गादी सुखाचाही तिटकारा असावा. एकंदरीत विषम विषय वैचित्र्यम, विषय हे खरे विषय नव्हे. विषय हे विषस्थानी आहेत. घोर विषय म्हणजेच विषय. विषम विषय वैचित्र्यम न विषम विषमुच्यते. जन्मांतरघ्ना विषया एक जन्महरम विषम. अनेक जन्म घेऊन नष्ट व्हावं लागतं या विष सेवनाने. विषय मात्र विषय हे असे घोर विष आहेत. विषय तिथे यकार जास्ती आहे. विषापेक्षा विषयात यकार जास्ती आहे. त्या यकाराचं लक्षण काय, तर या विषाहूनही हे विषय अधिक आहे. हे विषय विषाहूनही अधिक आहेत हे दाखवण्याकरताच यकार त्याला जोडलाय. तेव्हा या विषयाहून आपल्याला वेगळं व्हायला पाहिजे. इतकी विरक्ती तितकं हे आत्मसुख जवळ गुरुची कृपा होते. तेव्हा समाधी षटकम इहामुत्र फलभोग विरागा हे झालं वैराग्याचं लक्षण. तेच अंगवळणी पडलं का नाही हे समाधी षटकाने स्पष्ट दिसत. मनुष्य पाहिल्याबरोबर त्याची ओळख पटते. हा अमका अमका आहे, असा असा आहे. फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड म्हणतात ना. मुद्रेवरूनच सर्व हे समजून घेता येईल. त्याच्या ठिकाणी मनोनिग्रह आहे किंवा नाही, इंद्रिय लोलूप आहे किंवा नव्हे, हे सर्व काही त्याच्या मुखावर रेखाटलेल्या चिन्हाने, त्या संस्काराने समजून येते. असं असल्यामुळं सम्यक परीक्षदातव्यम, हे आत्मज्ञान योग्य असं माणसाला द्यावं. पण तो माणूस कसा असावा, तर विरक्त असावा. तपोहि क्षीणपापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणां अपेक्षोऽयं आत्मबोधो इति. तपोहि क्षीणपापानां, तपाने ज्यांचं पाप म्हणून नष्ट झालेलं आहे, उरलं काही नाही. शांतानां वीतरागिणां, ते शांत आहेत, म्हणजे मनाचा जय यांनी संपादला आहे. मुमुक्षूणां अपेक्षोऽयं आत्मबोधो इति. जो मुमुक्षु आणि मोक्षाची याला तीव्र इच्छा आहे, त्याला हा आत्मबोध द्यायचा असतो. ही त्याची परीक्षा आहे. नावाड्याला काहीतरी द्यायलाच लागतं का नाही, ते हे त्याला द्यायचं. इथला आमचा नावाडी म्हणजे गुरु. शम, दम, तितिक्षा,
सहन करण्याची शक्ती ही पण पाहिजे. सुख दुःख आधार शीतोष्ण द्वंद्वांचं सहन म्हणजे तितिक्षा. श्रद्धा गुरु वचनी विश्वासपूर्ण ही श्रद्धा पाहिजे. आपण सद्गुरूंचा आश्रय केला आहे, आता आपल्याला काही भीती नाही. सर्व चिंतावधीर गुरु सर्वापण निवारक. गुरुच्या ठिकाणी आम्ही आता शरण झालो आहोत, गुरुच्या चरणी शरण झालो आहोत. आता आम्हाला कशाचीही चिंता नाही. नावेत बसल्यानंतर नावाडी सर्व जबाबदार तो नावाडी, तो आम्हाला येऊन पोचवतो. असा हा निश्चय आम्हाला पाहिजे. गुरुचा आश्रय केल्यानंतर नावीत बसल्यासारखं त्याची कृपा ही नाव आहे आणि त्याच्या कृपेला पात्र असं हे आमचं शरीर आहे. अशा दृष्टीनं त्या नावाड्याला संतुष्ट करण्याकरता जे काही द्यायचं ते म्हणजे साधना चतुष्टय संपन्नता. साधन चतुष्टय संपन्नता इहामुत्र फलभोग विरागः शमादिषट्कं मुमुक्षुत्वं मोक्षाची इच्छा तीव्र इच्छा. इहामुत्र फलभोग विरागः नित्यानित्य विवेकः. नित्य काय आणि अनित्य काय याचाही पण ठसा अंतःकरणावर उमटलेला पाहिजे. सद्गुरूला द्यायचं दुसरं काही नाही. त्याला पैशाची इच्छा नसते, कोणत्याही ऐहिक सुखाची इच्छा नसते, त्याला काहीही लागत नाही, कशाचीही उणीव नसते, कसलीच अपेक्षाही पण नसते. त्याला जीवमात्रांचा उद्धार व्हावा याचीच एक इच्छा असते आणि त्याच्याकरताच तो असतो. तुका म्हणे आता राहिलो उपकारा पुरता, पुढतही जन न देखवे डोळा, अशी त्याची स्थिती असते. त्यामुळं पैशाची, अलंकाराची, अन्नपानाची, वस्त्रांची, कीर्तीची कशाचीच त्याला अपेक्षा नसते. त्याला आमचा हा विषय वासनेचा जुगार सोडवायचा, आम्हाला विरक्त बनवायचं असतं. यात काही नाही हे आम्हाला ठसवायचं असतं. मग याची त्याला कसली अपेक्षा असणार? कसलीही अपेक्षा नसते. तेव्हा आम्ही प्रयत्नाने मोक्षाचे अधिकारी व्हायचं एक मोठं कार्य आहे, ते साधलं आम्हाला म्हणजे मग कसलीही वाण नाही, कसलीही चिंता नाही. सर्व सुखाचा आदर आम्हाला लागतो. पण सद्गुरूचं चित्त आम्ही तोषवायला पाहिजे. आमच्या सद्गुणांनी, आमच्या निरलस, निस्वार्थी, निरपेक्ष
साधनाने सेवे पात्रतेनं त्याला संतुष्ट करावं लागतं. अनुकूल वाराही पण असावा लागतो. नाव चालवून न्यायचे म्हणजे अनुकूल वाराही पण असला म्हणजे नावाडाला सुलभ होत. मयानुकूलेन नभस्वतेरितम भगवंतच सांगतायत. नभस्वत नभसी स्वीयते आकाशात वावरणारा वाहणारा वारा. हा वारा म्हणजे परमात्म्याची कृपा, ईश्वराचं अधिष्ठान. तेव्हा याची प्राप्ती झाली म्हणजे नावाड्यालाही पण हाकून न्यायला नाव फार सुलभ जाते. ईश्वरानुग्रहादेव पुंसामद्वैत वासना. ईश्वराच्या अनुग्रहानच अद्वैत वासना निर्माण होते. अद्वैत वासनेचं एक लक्षण म्हणजे सद्गुरूला शरण जाणं आहे. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू. मी वेगळा आणि देव वेगळा अशी भावना प्रत्येकाच्या ठिकाणी असते, पण ती किती अनर्थक आहे याची कल्पना कोणाला नसते. देव अथवा परमात्मा परमेश्वर याचं स्वरूप आनंदाहून वेगळं असू शकत नाही. आनंदाहून मी वेगळा म्हणताना दुःखरूपीच होतो आणि या दुःखाचा अनुभव घेण्याकरता तो जन्म मरणाच्या प्रवाहात पडतो. दुःखरूप शरीराची प्राप्ती त्याला होते. अन्योसा वन्योहमस्मीति न सवेर यथा पशु. तो वेगळा, परमात्मा वेगळा आणि मी वेगळा असं ज्याचं ज्ञान असतं, अशी ज्याची जाणीव असते, तो पशुतुल्य हो असं उपनिषदांचं सांगणं आहे. अत्र विदान्यो मन्यमानः शतधा सहस्रदा भिन्नः मृत्योस मृत्युमाप्नोति. या ठिकाणी भेदभावना ज्याची असते, भेदभावनाने जो परमात्म्याची आराधना करतो त्याची पुढे गती कोणची, तर अनेक जन्म त्याला सोसावे लागतात. कारण तो आनंदाहून वेगळा पडतो, त्याला दुःख लागतं आणि परमात्मा सुखरूप आहे त्याची प्राप्ती करून घ्यावी ही कल्पना नाहीशी होऊन तो विषयाकडे वळतो. भेदभावने आणि विषयाकडे वळला म्हणजे त्याच्या अनुभवाकरता त्याला अनेक जन्म सोसावे लागतात. का बरं? विषयात सुख नाही आणि त्याच्या अनुभवाने आशाही पण सुटत नाही. खारं पाणी तहान घालवण्याकरता जर कोणी पिऊ लागला तर त्याच्यापासून होतं काय?
त्याची तहान तर भागत नाहीच, पण ती अधिक होते. आणि या खाऱ्या पाण्यापासून तहान भागत नाही असं जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत जर तिथंच राहिला तर आशा सुटत नाही आणि तहान भागत नाही. इथेही तसंच विषयाची आशा सुटत नाही आणि देव भेटत नाही, अशी होते स्थिती. म्हणूनच परमात्मा हा आनंद स्वरूप आहे अशी दृढ कल्पना किंवा दृढ निश्चय याचा आहे, तो सुखाकरता इकडे तिकडे बघणार नाही, त्याच्याकडे येत नाही आणि मग त्याची प्राप्ती त्याला सुरू होते. परमात्मा हा अद्वितीय आहे आणि आनंद ही पण अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे ज्या ठिकाणी भिन्नत्वच मुळी नाही अशा परमात्म्याच्या दर्शनाकरता तू निघाला म्हणजे बिंदू सिंधूत मिळाल्याप्रमाणेच तो त्याच्याशी ऐक्य होतो. त्या ठिकाणी भिन्नत्व राहत नाही. अद्वितीय परमात्मा असं जर झालं तर त्या ठिकाणी हा भक्त वेगळा उरणार कसा? उरणार नाही. विघडले देव आणि भक्त परमात्मा स्वरूपाहून आपण वेगळे आहो अशा कल्पनेनं आणि परमात्मा स्वरूपाहून जे वेगळं आहे असं ते दुःख असं हे दुःख अनुभवून पुढे होऊन पण विषयाचं सुख आहे अशा कल्पनेनं विषय हे सुख देणारे आहेत अशा निश्चयानं त्याच्या प्राप्तीकरता कर्म करून त्या कर्माचं फळ म्हणून पुन्हा ते भोगण्याकरता एका जन्मी भोगून पूर्ण नाही झालं तर पुन्हा अनेक जन्म भोगण्याकरता घेऊन अशी ही जन्ममरणाची परंपरा अविश्रांत चालते. म्हणून जन्म दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर याच्यापासून आपल्याला जर सोडून घ्यायचं असेल तर सद्गुरूला शरण जायला पाहिजे. तोच सोडून विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करीतो सत्य सयोह वै तत्परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. ते परब्रह्म मी ही जाणीव याच्या ठिकाणी उत्पन्न होते तो परब्रह्माशी परब्रह्मरूपी एकरूप होत. यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे हस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय. नद्या जशा समुद्राशी एकरूप होऊन नामरूप माळून टाकतात त्याचप्रमाणे परात् परम पुरुषं याति नामरूपे विहाय त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होणारा जाणणारा ते मी मानणारा असा निश्चय ज्याला सद्गुरु कृपेने झालेला आहे तो त्या आनंदरूप परब्रह्माशी एकरूपच होत. हे वेगळे पण राहत नाही. यथा शुद्धम शुद्धे मासिक्तम तथा जलम शुद्धे शुद्धमासिक्तम तादृगेव भवति. एवं मुनेर्व्यजानत आत्मा भवति गौतमो. यमधर्मानं
जे सांगितलं नचिकेताला तेही. काय सांगितलं? कठोपनिषदात हे वाक्य आहे, यथा जलम शुद्धे शुद्धमासिक्तम. शुद्ध पाण्यात जर टाकलं तर ते एकरूप होत. एवं मुनेर्वेजानत आत्मा होती होत. अशा प्रमाणात हे नचिकेता, ज्याने म्हणून आत्मस्वरूपाला जाणलाय का नाही, तोही पण एकरूप होत, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप. तया देवभक्ता एकांत करीतो सत्य. भवव्याघ्रे घालून उडी, गोवत्सास तडा तोडी, केली देखोन शीघ्र सोडी, तो सद्गुरु जाणावा. प्राणी माया जाळी पडले, संसार दुःखे दुखवले, ऐसे देणे मुक्त केले, तो सद्गुरु जाणावा. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्रांती करी, तीर्थ उडी घालून उतारी, तो सद्गुरु जाणावा. गर्भवास अतिसाकरी, इच्छा बंधनाची वेळ, ज्ञान देऊन शीघ्र तोडी, तो सद्गुरु जाणावा. फोडून शब्दात यंत्र, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथ. जीव एकदेशी वापुडे, तयाची ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे, वचन मात्र. गुरु अत्रे स्थितम ब्रह्म, त्याच्या शब्दात तेवढं सामर्थ्य असत. अग्नी तसा प्रकाश आणि शिव घालवण्याचं सामर्थ्य असतो, थंडी घालवण्याचं सामर्थ्य असतं. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाचं ऐकी करून देण्याचं आणि अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य त्या शब्दाचं. ते अनुभवाचे उमटलेले बोध फार महत्वाचे असतात. त्याच्या पाठीमागे त्या जीवाला ब्रह्म करण्याची त्यांची तपशक्ती होती असते. जे वेदांचे अध्यंतरी, ते काढून आपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळभरी उद्गार. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुराव ऐक्यते. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. सर्व मिळवून एकची झाले, देहाती तोच. गुरु म्हणजे एका देहाने परिच्छिन्न नसतो, गुरु तत्व असत. ते जेथे दिसती विशेष गुण, तेथे सद्गुरूचे अधिष्ठान, समर्थांनी सांगितलं आहे. ब्रह्मस्वरूपाची होती मूर्ती वैराग्याने नटलेली, आत्मस्वरूपाच्या त्या निर्विषय आनंदाने प्रकाशणारी म्हणजे सद्गुरू. ती मूर्ती म्हणजे सद्गुरू. त्याच्या ठिकाणी समज, निर्विषयता, दयार्द्रता, शास्त्रांचं नैपुण्य, वेद पारंगतत्व आणि निरपेक्षा, हे सर्व गुण त्याच्या ठिकाणी असतात. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित डवाळी करूच नाही. त्याच्या ठिकाणी वाईट गुण कोणताही नसतो. जो सर्व सद्गुणांनी, अमृततुल्य भाषणांनी आणि आपल्या अनुग्रहाने येणाऱ्या शिष्यांना आत्मसाक्षात करून देण्याच्या सामर्थ्याने युक्त असतो, असा जो तो सद्गुरू.
सद्गुरूशी जो एकरूप झाला तो ब्रह्मच झाला. सद्गुरु म्हणजे आपलं पूर्ण शुद्ध स्वरूप, अशीच भावना ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी प्रतारणा किंवा भिन्न भावना अशी मुळे असतात कामा नये. सद्गुरु म्हणजे पूर्ण वस्तूच. तो जर अपूर्ण असेल तर सद्गुरु म्हणून घेणार नाही. स्वयं तरतुम न जानाति परेशान तारयेत कथम. ज्याला स्वतःला पोहता येत नाही तो दुसऱ्याला कसं बरं तारू शकेल. म्हणून जो साधन करून श्रुतीशास्त्राचं मर्म जाणून ते अंगी बाणवून घेऊन आत्मसाक्षात्कार करून जीवन आत्मनिष्ठ होऊन असा जो सूर्यासारखा तेजस्वी झाला आहे त्याला अंधार घालव हे शक्य आहे. अंधार म्हणजेच अज्ञान. उकारस्तंधकारस्या ऋकारस्तद्विनाशकृत अंधकार विनाशित्वात् गुरुरित्यते. गुरु या शब्दात पहिलं जे एक अक्षर आहे त्याचा अर्थ अंधकार असा आहे आणि दुसरं रू म्हणून जे काही एक अक्षर आहे त्याचा अर्थ उकारस्त अंधकारस्यात् ऋकारस्तद्विनाशकृत. ते अंधकार किंवा ते अज्ञान नाहीच करण्याचं सामर्थ्य ज्यात असतं ते प्रकाश रूप रम्य अग्निबीज आहे. त्यामुळं ते सूर्यासारखं आहे. अज्ञान अंधकार तम नाहीच करणार ते. अज्ञान नाशकम ब्रह्म गुरुरेव न संशय. अज्ञान नाहीस करणार असं जे काही एक तेज आहे, ज्ञानरूप आहे, संविद रूप आहे, प्रज्ञारूप आहे ते अशा सद्गुरूच्या ठिकाणी अनन्य असावं असं सांगितलं आहे. अनन्यता न अन्य हा अनन्य. सद्गुरूहून तो वेगळा असू नये. म्हणजे सद्गुरू हे आपलं शुद्ध स्वरूप आहे अशी त्याची धारणा असावी. शिष्यास नलविती साधन न करिविती इंद्रिय दमना ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी ते जावे असं समर्थन. सद्गुरू करायचं कशा करता? आत्मप्राप्ती करता. विषय वासनेचं प्राबल्य नाहीस होण्याकरता. तेव्हा हे ज्याच्यामुळं लाभ कळतो सद्गुरू, त्याचं सानिध्यच तसं, त्याच्या वाणीच तसं ते सामर्थ्य असतं. अशा दृष्टीनं गुरु साधन मार्ग दाखवून त्या जीवाला परब्रह्म स्वरूपाशी अभिन्न करतो. या विषयानंदापासून सोडून त्याला ब्रह्मानंदाशी एकरूप करतो. हा सद्गुरू. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिये दमन प्रतिपादी तो सद्गुरू झाला. असे हे सद्गुरू यांना कशाचीही इच्छा नसते. गुरवो भवसंती शिष्य चित्तापहारक शिष्य विद्यापहारक. शिष्य विद्यापहारक गुरु पुष्कळ आहे. गीतेत सांगितलं शिष्य चित्तापहारक गुरु पाहिजे, त्याचा आश्रय करावा असं सांगितलं.
तेव्हा जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता केली, असं हे सद्गुरुपद श्रेष्ठ आहे. एवं गुरुपदम श्रेष्ठम देवानामपि दुर्लभ. असं हे गुरुपद देवांना देखील दुर्लभ आहे. बरं, देव सुद्धा या तत्वज्ञानाकरता गुरुकडे जात असतात. आपला संप्रदाय पहा, समर्थांचा संप्रदाय जरी घेतला, नारायण पद्मभवम वसिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशर नव्हे, हा शंकर संप्रदाय असला. बर, शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम गौड पद्म महांतम गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादंच हस्तामलकंचे. प्रारंभ कुठून झाला? नारायणम पद्मभवम वसिष्ठम. नारायणाचे शिष्य कोण? पद्मभव म्हणजे ब्रह्मदेव, नंतर वसिष्ठ, पुढे शक्तींचे तत्पुत्र पराशरांचे व्यासम शुकम. अशा रीतीनं ही परंपरा, ही आचार्यांची परंपरा. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणंच वसिष्ठकं श्रीरामं मारुतीं वंदे रामदासं. ही समर्थांची परंपरा. कोणत्याही परंपरेचा आपण विचार केला तरी तो आदि पुरुषापासून, मग त्याला नारायण म्हणा, आदिनाथ म्हणा, सदाशिव म्हणा, काही म्हणा, जो मूळ पुरुष आहे तो आदिगुरु. तिथून ही परंपरा अशी आलेली आहे. देवही पण शिष्य आहे, देवही पण गुरु आहे. तेव्हा ही गुरु परंपरा अशी ही पूर्वपार चालत आलेली आहे, आजची नव्हे. किंबहुना सर्व देवात गुरुश्रेष्ठ. का गुरु तत्व सर्वांना तारक झालाय. तेव्हा गुरु म्हणजे देवाहून श्रेष्ठ. गुरुहून देव मोठा, दयाचा वाटे तो करायचा. गुरु म्हणजे मनुष्य आहे अशी कल्पना ज्याची असते आणि गुरुहून श्रेष्ठ देव आहे अशी भावना ज्याची असते तो करंटा म्हणून समर्थाने सांगितले. यथा देवी तथा गुरु. देवाच्या ठिकाणी जितकी पूज्य भावना तितकी गुरुच्या ठिकाणीही पण ठेवायला पाहिजे. किंबहुना देवापेक्षाही गुरु श्रेष्ठ असं मानायला पाहिजे. असं का गुरु मानावं? त्याचं कारण आहे. देवाचे दोन रूप आहेत. कोणचीही उपासना द्या, एक सद्गुरु रूप आणि एक देवतांचं स्वरूप, देवरूप, देवता. सद्गुरु रूप ते सद्गुरुशी अभिन्न चालत आणि देवता रूप जे असतं का नाही ते सद्गुरुहून भिन्न असतं. असं कसं म्हणता येईल म्हणून शंका तुम्हाला येईल. देव हा कर्मफलदाता, सृष्टी उत्पन्न करता असा हा एक, आणि मोक्ष देणारा म्हणजे त्याच दुसरं हे रूप, त्याला सद्गुरु म्हणतात. कर्मफल देणारा मोक्ष देत नाही,
तो त्याच्या हातात तराजू आहे, तागडी आहे. तुझं कर्म हे असं, फळ हे असं, एवढंच माझ्याकडे जायचं. मी कर्मफल देणार, तुला मोक्ष पाहिजे का, जा गुरुकडे. प्रारब्ध नाहीसं करणं हे देवाकडे नाही, गुरुकडे. तुम्हाला एक गोष्ट सांग, एकदा 12 वाजण्याची वेळ. तर ऊन पडलेला आहे. तो एक प्रलय काळच, सर्वांना भूक लागलेली असते. एक साधू बिचारा रस्त्याने चाललाय. एक भाकर देईल त्याला एक मुलगा होईल. अरे काही का असे ना, बिचारा भुकीला म्हणतोय, देवाने ज्या अर्थी सांगितले त्या अर्थी हे काही खोटं होणार नाही. मी जरी याला भाकऱ्या दिल्या न दिल्या तरी सारख्याच. त्याच्याकरता म्हणून भाकऱ्या देणं काही योग्य नाही. पण आलाय बिचारा भुकेला, ग्रस्तांचा धर्म द्यावं, पोट भरून जेवू घालावं. म्हणून भक्तीनं जाऊन त्याला सांगितलं, साधू सुटाच, या पोट भरून जेवा, देवाने मला दिलंय, काही कमी नाही, या. त्याला बसवलं. 4-5 भाकर जितक्या त्यांनी खाल्ल्या तितक्या वाढल्या. त्याला तृप्त झाला. तुला 5 मुलं होतील जरा. तृप्त झालाय, आशीर्वाद देतोय. पण मला किती होणं शक्य आहे का, जिथे भगवंतांनी सांगितलं निक्षून नाही म्हणून, तिथे याच्या विचाराने काय ना आहे, साधू आहे, तर आशीर्वाद चांगलं बोललाय तर असू दे, काही का होईना. झालं तो साधू तिथून निघून गेला. पुढे काही काळाने त्या 5 मुलांनाही घेऊन हा सावकार पंढरपूरला आला. पूर्वीची ओळख होतीच. त्या जुन्या ओळखीनं विचारलं, काय सावकार आला, बघ ही मुली कुणाची? तो लागला हसायला. आता काय सांगायचं, त्याला मोठाच प्रश्न पडला. तुमचीच करत महाराज, आपला आशीर्वाद, देवाच्या आणि तुमच्या आशीर्वादानं संततीची प्राप्ती झाली. असं? अरे रे रे रे, देवाने मला बसवलं. नामदेव गेले आणि विचारलं, देवा असं काय रे केलंस? त्याला 5 मुलं झाली की त्या सावकाराला. होय बाबा, झाली ही खरं आहे, पण त्याच्या नशिबी नव्हतं. नशिबी नव्हतं झालं कसं? हे त्या सद्गुरुनाथाचं वैचित्र्य, त्याचं सामर्थ्य. त्याने आशीर्वाद दिला. ते कर्मप्रधान नाहीत, आम्ही कर्माने बांधलेले आहोत. देवता कर्माने बांधलेले असतात. आणि त्याने आशीर्वाद दिला तसं ते झालं. बाकी आम्हा देवाला तसं करता येईल असं नाही. या दृष्टीनं देव आणि सद्गुरू यात फरक आहे. सद्गुरू प्रारब्धाची रेषाही पुसून टाकतो. अनंत जर्नीचं हे जे खत आहे ते फाडून टाकतो. नाही सगळं हिशोब तिथे चुकतात. तेव्हा
की गुरु हा सर्वात श्रेष्ठ आहे. न गुरुवर अधिकम न गुरुवर अधिकम न गुरुवर अधिकम न गुरुवर अधिकम. शिवशासनतः 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 शिवशासनतः. गुरुगीतेत सांगितलं. कुणी सांगितलं? ईश्वराने सांगितलं, शंकराने सांगितलं की गुरुपेक्षा अधिक काही नाही. गुरु ब्रह्म, गुरु ब्रह्म, गुरु ब्रह्मच, गुरु साक्षात परब्रह्म. त्यात काही पुन्हा जास्ती कमी मानायचे कारण नाही. साक्षात परब्रह्म, परब्रह्माची, परब्रह्म स्वरूपाची मूर्ती म्हणजेच बृहत्वात ब्रह्म. मोठ्यातली मोठं त्याला ब्रह्म असं म्हणायचं. आणि गौरवत्वात गुरु. आणि मोठी वस्तू, जी मोठ्यात मोठी वस्तू, त्याला गुरु हे नाव आहे. शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीनं गुरु आणि ब्रह्म हे समानार्थक शब्द आहे. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं जातं. या दृष्टीनेही पण गुरुची सेवा आपल्याला इष्ट आहे. अनिष्ट घालवून सकल इष्टार्थांची प्राप्ती करून देणारा सद्गुरु होऊन महान शक्तिमान दुसरा कोणी नाही. या दृष्टीनं श्रेयसे प्रेयसे नरा गुरोर आराधनं कुर्यात्, गुरोर आराधनं कुर्यात् श्रेयसे भूयसे नरा. गुरुची आराधना सर्वांनी करावी. श्रेयसे भूयसे नरा. इहलोकीच्या सुखाकरता किंवा मोक्षाकरता, दोन्ही करता, अभ्युदयाकरता अथवा निश्रेयसाकरता, कशा करताही पण सद्गुरूची आराधना निष्ठ आहे. या दृष्टीनं सद्गुरूचं महत्व फार मोठं आहे. गुरुहून श्रेष्ठ नाही. आणि यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह हे जे काही सांगितलं गेलं बरं ब्रह्माविषयी, तेच सद्गुरूविषयी आहे. हे असो इथी जळावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशी. ज्ञानदेवांची ओळख बरं का. ज्याच्यावर अभयकर असा सद्गुरूंचा, ज्याच्या शिरावर मस्तकात अभयकर पूर्ण कृपेनं तो अभयकर ठेवला गेला, तो परमेश्वर म्हणजे परब्रह्मच. तो ईश्वराहून म्हणजे परब्रह्माहून वेगळा होता. या ठिकाणी महेशेशी हा महेश शब्द परब्रह्मवाचक आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्. या ठिकाणी ईश हा शब्द परब्रह्मवाचक आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, नियम आणि प्रवेश ही 5 कर्म ज्याची तो ईश्वर नाही. का नव्हे? ईशास्माद्वातत्पवते ईशो देति सूर्यः ईशास्मादग्निश्चेन्द्रश्च मृत्युर्धावति पंचमतिथि. ईशास्माद्वातत्पवते,
त्याच्या भयान वारा वाहतो. ईशोदेती सूर्यः, त्याच्या भयानच सूर्य उदय पावतो असतो. ईशास्मादग्निश्चेंद्रश्च, अग्नी, इंद्र इत्यादी सर्व देवता त्याच्या भयाने अगदी रेखीव वागतात. तो सुद्धा चुकत नाही. मृत्युर्धावती पंचमातीची, मृत्यू सुद्धा अगदी योग्य वेळी त्या जीवाला घेऊन जातो. हे सर्वही जे काम करतायत देव देवता उत्तम, ते सर्वही त्याच्या भयात, जे भय हे सर्व काम करत, सर्वांकडून काम करत. तो शास्ता आहे, शास्ता जनानाज्ञ. तेव्हा देव हा शास्ता, परमात्मा हा शासन करणार आहे. शासन म्हणजे गौतच असत. म्हणून ईशावास्यमिदं सर्वम, या ठिकाणी ईश हा शब्द ब्रह्मवाचक आहे. दृश्यम च दृश्यतान्नी त्वा ब्रह्माकारेण चिंतये. हे दृश्य अदृश्य करून, नाहीस करून ब्रह्माकाराने, ब्रह्मस्वरूपाने बघावं. ह्या आत्मावारे तिष्ठव्य, श्रोतव्यो, मंतव्यो, जिज्ञास्तव्यः. यद्यत् पश्यति चक्षुर्भ्यां तत्तदात्मेति भावयेत्, यद्यत् शृणोति कर्णाभ्यां तत्तदात्मेति भावयेत्. जिह्वया यत्र संयति तत्तदात्मेति भावयेत्. सचा यद्यत् योगी तत्तदात्मेति भावयेत्. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या परमात्म स्वरूपाने हे सर्वही पण आच्छादित करायला पाहिजे असं आचार्यांनी सांगितलं. ते ब्रह्मस्वरूप, ईशस्वरूप नाही. ब्रह्म हे अवयंगी जनक प्राप्त होते, त्या ठिकाणी भय नाही, अभयम ब्रह्म. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी शासन असल्यामुळं, कर्मफल दातृत्व असल्यामुळं तो तितकाचा अभय होऊ शकत नाही. तो गुरु रूपाने अभय होऊ शकेल. गुरु म्हणून त्याची आराधना केली तर तो स्वतः गुरु रूपाने प्रगट होऊन, म्हणजे प्रगट होऊन गुरुरूप होऊन उपदेश करेल, किंवा त्याचं ते स्वरूप त्या गुरुकडे तो पोट दाखवून सांगेल की बाबा हा आमचा तुझा गुरु आहे, त्याच्याकडे जा. तर तो ईश्वर या नात्यानं मोक्ष देऊ शकत नाही. तो कर्मफल जाता आहे. अशी त्याची दोन रूप आहेत. या दृष्टीनं तो जीवची बरी तुटले महेशेसी. हा महेश म्हणजे महाईश, ईशांचाही ईश तोच आहे. ते परब्रह्म, त्या परब्रह्माची प्राप्ती त्याला होती. एवढे जे महिमेचे करणे हे वाचा बळवानुनी कवणे, का सूर्याची अंगा उठणे लागत असे. असं त्याचं महिमा, असं त्याचं सामर्थ्य. त्या सद्गुरूचं वर्णन कसं करायचं करणं शक्य नाही. सद्गुरूचं वर्णन करू गेलो तर माझ्या वाणीत त्याला साधपावं लागेल. हे अशक्य कसं आहे ते मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, सूर्याचा प्रकाश माझ्या एका वस्त्राने सबंध झाकून टाकावा
असं जर मी मानलं तर ते असं अशक्य आहे. त्याचप्रमाणे माझ्या वाणीनं मी सद्गुरूचं वर्णन करणं म्हणजे इतकंच अशक्य आहे. सूर्यप्रकाश कितीतरी मोठा असतो, अपार. केवता कल्पतरुणी फुलवरा कायसेना पाहुणेरू क्षीरसागरा सवना वासी कापुरा वासुदेव. कल्पतरू आम्हाला देतो सर्व काही, त्याला आम्ही कसले उपचार देणार? त्याला आम्ही सामान्य फुले घेऊन जर त्याला नाव घालावं आणि त्याच्यावर जे काहीतरी विशेष देऊन त्याची कृपा संपादावी असं आम्ही मानलं तर या सामान्य फुलाने त्याला काय होणार आहे? आमच्या उपचाराने त्याला काय होणार आहे? आम्ही त्याच्यापासून घ्यायचं द्यायचं काही. त्याचप्रमाणे त्याच्या उपदेशाने आम्ही परब्रह्म व्हायचं, तिथे शब्द कुंठित होत. आमच्या वाणीचे चातुर्य तिथे काही उपयोगी पडत नाही, ते विशेष ठरत नाही. काय ते पाहुणेरू क्षीरसागरा ती कशी करायची, कशा करता करायची? त्या मनुष्याला संतुष्ट करावं म्हणे, त्याचे विशेष गुण दाखवावेत. आपल्या वाणीच्या पाठवानं म्हणजे एक विशेष अभ्यासानं म्हणा, वक्तृत्वानं त्याला संतुष्ट करावं असं जर आम्ही मनात आणलं तर त्याचं यथार्थ वर्णन व्हायला पाहिजे का नाही? निशब्द ब्रह्म उच्यते यतो वाचो निवर्तन्ते तद्वक्तुं तेन शक्यते. जिथे वाणी परेहुनी परत असं त्याचं स्वरूप, जिथे वाणी स्फुरत होऊ शकत नाही, शब्दाच्या मर्यादेत तो सापडत नाही, असं जे अनंत स्वरूप देव सद्गुरू, त्याचं वर्णन कसं करायचं? गायतेने पाहुणे क्षीरसागरा झालं. क्षीरसागराला नैवेद्य दाखवावं म्हणून कुठेतरी थोडस आपलं जे दूध मिळालं ते नेलं आणि त्याला जर आम्ही नैवेद्य दाखवू लागलो तर पोट भरावं म्हणून, तृप्त करावं म्हणून, तर तो प्रयत्न बालिश ठरेल. त्याचप्रमाणे तुझं वर्णन कोण करू शकणार? कौरवाची कापुरा वासुदेव, कापुराला किंवा कचकरीला सुवास आणि कसला द्यायचा? स्वतःसिद्ध जे स्वरूप, स्वतः पूर्ण हे स्वरूप, अनंत आनंद रूप जे स्वरूप, जे अनंत आहे असं जे स्वरूप गुरुचं, ते कोणत्याही दृष्टीनं अमुक असं दाखवायलाही येत नाही, त्याची यथार्थ स्तुती पण होऊ शकेल. चंदनाचे कायसेनी चर्चावे, अमृताचे केवते रांधावे, गगनावरी उभयाने घडे केली. चंदनाला उन्हाळ्याचे दिवस 10 होत असेल म्हणून त्याला गंध जर आपण लावू गेलो तर आमचीच कोटी बुद्धी ठरेल. चंदन फार शीतल असत, स्वतः शीतल असत. अमृताचे केवी रांधावे, कणकीत आम्ही साखर वगैरे घालून पक्वान्न करतो, त्याप्रमाणे अमृतात काहीतरी साखर वगैरे घालून त्याची पक्वान्न करायची म्हणजे ते योग्य होईल. अमृत स्वतःच सर्व रसाहून श्रेष्ठ. हे रसही अगदी कोट ठरेल, कोट्या बुद्धीचं रक्षण
असेल किंवा काही नाही, आकाशाला सहस्र कुंभाभिषेक करावा म्हणून अगदी वर बघितलं कितपर्यंत आकाश आहे त्याच्या अगदी कडेकडे जाऊन त्याला सहस्र कुंभाभिषेक करू म्हणून उडाला आहे. त्याच्यात काही अर्थ ज्या तुम्हाला मागे हे बालिश बोल आहेत सद्गुरूचं वर्णन कधी होऊ शकत नाही. हे ज्ञानदेवांचं म्हणणं आहे हो, माझं नाही. मी म्हणजे आपला विषय काय आहे, गुरुतत्वावर आपण बोलतो आहोत. हे किती आगम्य आहे पहा. तैसे श्री गुरुचे महिमान आचरते के असे साधन, हे जाणवणे मी या नमन निवांत केले. सद्गुरूचा महिमा किती अपार आहे हे शब्दाने वर्णन करून सांगता येत नाही. शब्द हे अपुरे आहेत. आचरते के असे साधन, इथे मनही म्हणावं तर तेही पण त्या ठिकाणी चांगलं होते. चांगलं नव्हे नष्टच होते. वाणी हे म्हणजे तिकडे फिरकतच नाही. आता कोणत्या साधनाने मी सद्गुरूचं वर्णन करावं. जरी प्रज्ञेचे मी आखलेपणे श्रीगुरु सामर्थ्याभूत करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. पुष्कळ शिकलोय. करुणिया नाना पायास केला 14 विद्यांचा अभ्यास, वृद्धी शिक्षी सावकाश वेळेला जरी, तरीही पण सद्गुरूचे यथार्थ वर्णन करू शकणार नाही. अभ्यस्य चतुरो वेदान, सर्व शास्त्रांनी कृष्णशः, आत्मतत्व न जानाती जरदी पाकड होता. सारी वेदांचा अभ्यास केला, शास्त्रांचा अभ्यास केला, तरीही शब्दाहून वेगळं असू दे, परेहून पर असं एक स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ते या शास्त्राच्या अध्ययनाने मिळत नाही. अशी धारणा जोपर्यंत त्याला होत नाही तोपर्यंत तो खिरीतला तळीप्रमाण आहे. खिरीचं तळ असते तसा हा शास्त्राचाच असतो, पण आत्मतत्व न जाणार. त्याला त्या वाटेला तिला जशी खिरीची चव समजू शकत नाही, त्याचप्रमाणे निशब्द ब्रह्म, ते परब्रह्म निशब्द असणार, निर्विकल्प असणार परब्रह्म, त्याची तो त्याला लागत. त्याची गोडी त्याच्या निघोवर नसते, आत्मानुभव नसतो. यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, यस्या मतम तस्य मतम, ते अनिवार्य आहे असं ज्याला समजलं त्याला ते समजलं. ज्याला मी वर्णन करून सांगेन असं वाटतं त्याला काही समजूच नाही, तो वर्णन कसलं करणार. म्हणून जाणता तो जनी पुढे म्हणत नाही, तुम्हाला सर्व समजतं. तेव्हा असं आहे तिथे जाणीव नाही शेवटी, असं हे जरी प्रज्ञेचे मी आश्रयपणे श्रीगुरु सामर्थ्याभूत करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे.
आमचं वर्णन म्हणजे अगदी चांगला मोठी असला तेजस्वी किंवा हिरे म्हणा प्रकाश रूप असतात. त्याला जास्ती प्रकाश किंवा शोभा आणावी म्हणून आम्ही दुसरे कसले प्रयत्न केले तर ते व्यर्थ आहे. आणलं मनात अभ्रत चांगलं प्रकाशतं, तेव्हा अभ्रत त्याला लावूया तर ते किती शोभून दिसेल. आमचा प्रयत्न किती बुद्धिमत्तेचा होईल. त्याचप्रमाणे माझ्या वर्णनानं तुझ्यात काहीतरी विशेष घडवून आणावं असं जर मी मानेन तर ते केवळ माझी ती अप्रबद्धताच, ते केवळ माझा अज्ञान. त्या 15व्या रजतवाणी तेशी पुतीची बोलणी, उगी आ की माथा तेही चरणी तेही. सोन्याला थोडीशी शोभा विशेष आणावी म्हणून जर चांदीचं पुत दिलं तर ते शोभेल का. त्याचप्रमाणे तू अनंत आहेस, अगाध आहेस, नित्य मंगल रूप आहेस, आनंद रूप आहेस, सर्वाधिक आहेस, सर्वातिशय आहेस, निरतिशय आहेस. त्यातूनही तुझी ओळखीच तुझी जास्ती करू म्हणून मी जर प्रयत्न करू लागलो माझ्या वाणी तर ते कित्येक शोधेल. तेव्हा मायेच्या बरे करीन स्तवन ऐसे इच्छित होते म्हणून माया झाली लंचायमान काय. समर्थाने 4थ्या समासात जिथं वर्णन केलं आहे तसंच वर्णन ज्ञानेश्वरांनी पण केलं आहे असं तुम्हाला आठवण. साधू दिसती वेगळा आले तरी ते स्वरूपी मिळाले, सर्व मिळवून एकच झाले देहात. तेव्हा सर्वांचा ब्रह्मनिष्ठांचा अनुभव एकच, सर्वांचा आराध्य दैवत एकच, कोणताही संप्रदाय. सद्गुरू वाचेनी सापडेना सोय धरावे ते पाया आधी आधी. तुकारामांनी सुद्धा हेच सांगितलं. बाबा या सद्गुरू वाचून दुसरी सोयच नाही, भवतरणोपाय नाही, म्हणून धरावे ते पाया आधी आधी. त्याचे पाय धरावे. बरोबर. सद्गुरू हे तत्व आहे, देह नाही. सद्गुरू तत्व हे परब्रह्म रूप आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म गुरुरेव जगत् सर्वं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम्. तो सद्गुरु शरण आला, सद्गुरूला शरण आला, सद्गुरु शरण झाला तो सद्गुरू वेगळा होत नाही. त्याची धारणा आत्मस्वरूपाची असते. आत्मावारी निष्ठव्य श्रोतव्यो मंतव्यो जिज्ञास्तव्यः. तो आत्मस्वरूपाची इच्छा करणे, आत्मावारी श्रोतव्य, आत्मस्वरूपाचंच निरूपण ऐकावं करावं, मंतव्य त्याचंच मनन करावं. निजिध्यास, त्या निजिध्यासातच त्याला राहावं असं. त्यातून वेगळं त्याला ना इतकं रुचत नाही. रसा सर्वेपि निरसा. कारण
तो ब्रह्मानंद म्हणजे सर्व रसांचा राजा आहे. तो रस एकदा साठला गेला की मग सर्व विषयाची इच्छा कोणाला होते. काय देहात आहे. अस्थिमांसाचे शरीर तेही पण अत्यंत दुर्गंधीनं व्यापलेलं. या देहापासून सुख अनुभवायचं म्हणजे मोठ्याने आजही इच्छा. सुखाची भ्रामक कल्पना आहे आणि ती कल्पना सिद्ध झाली म्हणून एक जो आनंद होतो तो आनंदाचा आभास म्हणजे विषय सुख. कल्पनेचं ते सुख आहे. कल्पना पूर्ण झाली, इच्छा पूर्ण झाली म्हणून जे समाधान होतं एक क्षणभर ते सुख वाटत. त्या सुखाचा द्वेष नाही, सापेक्ष आहे, विषयापेक्षा आहे. विषयाच्या लाभापेक्षा आहे. म्हणजे विषयाच्या लाभाच्या अपेक्षेनं ते भासत. त्यात काही स्वदेहा शुचिगंधेन न विरुज्येते यत्पुमान् विराज कारणं तस्य किमन्यदुपदिश्यते. मुक्तिकोपनिषदातलं हे वचन आहे. श्रीरामाने सांगितले अंजनेला म्हणजे मारुतीला. अरे वैराग्य करता उपदेश नकोय. वैराग्य आपोआपच निर्माण व्हावं म्हणून ही सृष्टी अशीच निर्माण झाली आहे. या सृष्टीत आल्याबरोबर त्याला वैराग्य निर्माण व्हावं अशीच ही सृष्टीची रचना करून ठेवली. अनित्य मसुखम विवेकम निमम प्राप्य भजत्व. कृष्ण परमात्म्याने म्हणजे जगद्गुरूने काय सांगितलं. कृष्ण म्हणजे जगद्गुरू. अनित्य मसुखम विवेकम. अनित्य आणि असुख म्हणजे दुःखरूप आणि अनित्य अशाश्वत असणाऱ्या या लोकांचा तो आलाप तर करायचं काय कर्तव्य का. भजत्व मा आनंद रूप सत्य स्वरूप आता जो मी त्या मला शरण माझ्या ठिकाणी सुखाची बुद्धी ठेव, आनंदाची बुद्धी ठेव. आनंदाच्या प्राप्तीकरता मला शरण घे. विषयाला शरण राहू नको, देहाला शरण चुकू नको. त्यात काय होतं वेगळं केलं म्हणजे अगदी नको नको म्हणून ज्याला पाहायला बरोबर वाटे त्या द्रव्यांचं हे सर्व साठवण केलेलं शरीर. यात कसलं सुख आहे उद्या. सौंदर्य या शब्दाला अर्थ असेल कोणता अर्थ तर मूर्खपण अज्ञान. तेव्हा जागृतो उत्तिष्ठतो उत्तिष्ठतो जागृतो प्राप्य वरान. इथे साखर पेरली आहे, इथे फसवेगिरी चाललेली आहे माहिती. जागे भाव जागे भाव प्राप्य वरान निघो. अरे थांबलं का. प्राप्य वरान निघो. जे ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांच्याकडे जाऊन याचं लक्षण सर्वही समजून घ्या. त्यात गुंतून राहू नका. अशा दृष्टीनं श्रुतीचं सांगणं आहे. सद्गुरू म्हणजे आई बाप बंधू स्वजन गुरु देव सर्व काही. त्यावर वेगळं असं नात्याचं कोणतंही गुरु नाही. तोच सर्व गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतम गुह्यम सर्वं मे रघुनाथ. रामराय हे समर्थांचे सद्गुरु हे तुम्हाला माहित आहे. तेव्हा
सद्गुरूच्या ठिकाणी. गणेशही तो, शारदाही तो, देवही तो, गुरुही तो, आई बापही तो. त्याहून वेगळं असं काही शिल्लक ठेवून ही ऐक्यता आहे. अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता. अनन्यता याचा अर्थ काय? अन्याश्रयाणाम त्याग हा आश्रय दुसरा ठेवून ही अनन्य. दुसरा आश्रय ठेवला की सुखाची दृष्टी इथून उठून तिकडे होती. ते सुखरूप लागू लागले. झालं गुरुभक्ती सटवली नाही. शिर गुरु स्वरूप हे पूर्ण आनंद रूप आहे, ब्रह्मस्वरूप हे आनंद स्वरूप आहे हे विसर झालं. मग त्या रक्तमांसाची शरीर, रजरेताची शरीर ज्याने घडलेली, जैसे झाकण चर्मकुंडाचे ओढताची नाही असे ही शरीर तिकडे झालं. त्याच्या प्राप्ती करता हा गाढवासारखा अगदी राबू लागला. दिवस रात्र झालं. एके दिवशी असंच राबता राबता सुख मिळालं म्हणून रडत मेला. जसा रडत आला तसा रडत नाही. नव्हे सार संसार हा घोरा आहे, विचारे मना सत्य शोधून आहे. म्हणतात संसारातून तुला पार व्हायचं आहे, त्यात गुरुत्वातून जाऊ नये. तात्यापुरतं रामायण म्हणून त्याचा उपयोग गृहस्थाश्रमात करू नये असं आमचं म्हणणं नाही. पण ते सार सर्वस्व म्हणून मात्र विश्वसनीय असू नका. जेवायला बसलं म्हणजे पत्रावळ वाजते, एक पत्रावळ असतेच, लागतेच. त्याप्रमाणे त्या पदार्थांचा, नातेवाईकांचा, इष्टबंधूंचा आश्रय करावा लागतो, प्रेम करावं लागतं. हे पण तात्पुरतं. पत्रावळीला महत्व दिशी का अन्नाला महत्व दिशी याच जीवनाची जी साधनं काही प्रमाणात असली तरी, म्हणजे जेवायला पत्रावळ लागते. पत्रावळ म्हणजे जेवण नाही. पत्रावळ खातोस का? नाही खायचं. सुखा करता संसार नाही, सुखा करता पण नाही, जीवना करता. या लोकीचं जीवन कसं कसं निवडावं म्हणून ते एक तात्पुरता व्यवहार आहे. मुख्य लक्ष मात्र परंतु स्वरूपाच्या प्राप्तीच आहे. पुन्हावर प्रेम करून कुठेही गुरुपटून राहू नको. विषयान ध्यायतो पुंसः संगत्तेषु उपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात् प्रतिसम्मोहः, सम्मोहात् प्रतिविभ्रमः, प्रतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रतिभ्रमः. विषयाच्या ध्यानाचं फळ म्हणजे प्रणश्यती. तेव्हा हे विषय विष मान, विषय म्हणजे विषच मान. विषय विष मानून या व्यर्थ का मरावे, सद्गुरूचे चरण कल्ले जगई स्मरण. निगम निखिल साधारण सुलभ सुलभ हो, इतर योग याग विषम प्रति का शिरावे, सद्गुरूचे चरण कल्ले समर्थाने सांगितलं बरं. तेव्हा माझी देवपूजा देवपूजा बाळे तुझे गुरु राजा. सद्गुरू हे त्याचं सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याचा उपयोग केवळ मोक्षा करतात. जयास वाटे मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा. मोक्षाचा अधिदेव म्हणजे सद्गुरू. त्याची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे आणि या सद्गुरूच्या प्राप्तीनं जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवून सर्वही कृतार्थ व्हा
आनंद रूपाने म्हणजे ब्रह्मस्वरूपाने तुम्ही आपले जीवन कृतार्थ करून निरंकुश तृप्तीचं जीवन चालवा असं माझं तुम्हा सर्वांनाही संपूर्ण आशीर्वाद आहे. जय जय रघुवीर समर्थ.